हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. काल आपण होमिओस्टॅसिस पाहिलं होतं. होमिओस्टॅसिसमध्ये आता पुढचा पार्ट आपण पाहणार आहोत, ते म्हणजे होमिओस्टॅसिस कशा प्रकारे चालतं, त्याचं फीडबॅक मेकॅनिझम काय आहे, तर ते आपण पाहणार आहोत. फीडबॅक रेग्युलेशन. आता होमिओस्टॅसिसमध्ये जो आहे तर तो फीडबॅक दोन प्रकारे असतो. एक आहे पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम आणि एक आहे निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम. पहिल्यांदा आपण पाहूयात पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम. Positive feedback mechanism. It is less common in our body. Works in such a manner that it rises changes in same direction. म्हणजे याचा अर्थ काय बघा, एखादी गोष्ट समजा राईटकडे चालली आहे तर राईटकडेच वाढवणं हे पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझमचं काम आहे. आपण असं सहज म्हणतो ना, किंवा या व्यक्तीसोबत राहिल्यानंतर मला पॉझिटिव्ह वाईब येते, म्हणजे अजून छान वाटतं. त्याचप्रकारे पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम काम करतं. त्याची दोन उदाहरणं आहेत, ते आपण एक्झाम्पल्स थ्रू लक्षात घेतले तर फार क्रिस्टल क्लिअर होतील कन्सेप्ट. पहिलं आहे ब्लड कोआग्युलेशन. तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली का बघा, कुठलंही प्रॅक्टिकल असेल तुमचं, जर ब्लडच्या रिलेटेड प्रॅक्टिकल असेल आणि प्रेक करणं जर तुम्ही तुमच्या मिडल फिंगरवरती जर प्रेक केलं आणि जसं ब्लड बाहेर येतं, तुम्ही तुमचा एक्सपेरिमेंट केला, तुम्ही तुमचं प्रॅक्टिकल केलं, त्यानंतर ते जे ब्लड आहे तर ते थांबलं जातं. का थांबलं जातं, तर ते ब्लड कोआग्युलेशनमुळं. आता ब्लड कोआग्युलेशन काय आहे ते आपण व्यवस्थित पाहूयात. An injury or trauma stimulate platelet to release some factor. Platelet release thromboplastin. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपल्या ब्लडमध्ये तीन प्रकारच्या सेल्स आहेत, RBC, WBC आणि प्लेटलेट. तर त्यातल्या प्लेटलेट काय करतात, प्लेटलेट रिलीजेस द थ्रोम्बोप्लास्टिन. आता ही खालची जी डायग्राम आहे तर ही आहे कॅस्केडे प्रोसेस. थ्रोम्बोप्लास्टिन रिलीजेस द प्रोथ्रोम्बिन. प्रोथ्रोम्बिनला कन्व्हर्ट करण्यासाठी प्रोथ्रोम्बिनेज नावाचं एन्झाईम काम करतं. बघा ना, कुठल्याही रिॲक्शनमध्ये जे एन्झाईम असतं ते प्रोडक्ट, जे एन्झाईम आहे त्याच्या नावावरूनच ठरतं. प्रोडक्टमध्ये आता प्रोडक्ट आणि रिॲक्टंट साधी गोष्ट लक्षात घ्या. प्रोडक्ट म्हणजे जे तुमच्या राईट साईडला आहे ते प्रोडक्ट आहे, आणि जे लेफ्ट साईडला आहे तर ते रिॲक्टंट आहे. प्रोडक्ट म्हणजे आता प्रोथ्रोम्बिन हा प्रोडक्ट झाला, त्यामुळं प्रोथ्रोम्बिन तयार झालं थ्रोम्बोप्लास्टिनपासून बाय द एन्झाईम प्रोथ्रोम्बिनेज. तेच प्रोथ्रोम्बिन इज कन्व्हर्टेड इन टू द थ्रोम्बिन बाय द एन्झाईम थ्रोम्बोकायनेज. का कन्व्हर्ट करावं लागलं, कारण प्रोथ्रोम्बिन हे इनॅक्टिव्ह होतं आणि थ्रोम्बिन हे ॲक्टिव्ह आहे, त्यामुळं कन्व्हर्ट करावं लागलं. परत फिम्ब्रिनोजन इज कन्व्हर्टेड इन टू द फिम्ब्रिन बाय द एन्झाईम थ्रोम्बिन. प्रोसेस इथपर्यंतच थांबली नाही. थ्रोम्बिननं परत काय केलं, तर फिम्ब्रिनोजनला, जे की इनॅक्टिव्ह सबस्टन्स प्रेझेंट होता, त्याला फिम्ब्रिनमध्ये कन्व्हर्ट केलं, ॲक्टिव्हमध्ये. आता याचीच थिअरी खाली लिहिलेली आहे. Thrombins are formed from the inactive substance present in plasma called prothrombin by the enzyme thrombokinase. And then fibrins are formed from conversion of inactive fibrinogens in plasma by the enzyme thrombin. म्हणजे आपल्या बॉडीला इंजुरी, ट्रॉमा झाल्यानंतर जर ब्लड जास्त वाहत असेल तर ब्लड कोआग्युलेशन मेकॅनिझम ॲक्टिवेट होतं. तिथं फिम्ब्रिनचं जाळं तयार होतं शेवटी, आणि त्या फिम्ब्रिनच्या जाळ्यामध्ये डेड RBCs असतील, डेड WBC असतील, कॅल्शियम आयन असतील आणि अनेक फॅक्टर्स येऊन एक फिम्ब्रिनचं म्हणजे थ्री लाईक स्ट्रक्चर तयार करतात आणि त्या जाळ्याला बुजतात आणि ब्लडचा जो फ्लो आहे तर तो थांबतो. सेकंड एक्झाम्पल आहे पार्च्युरेशन. आपल्याला एक टॉपिक होता ह्युमन रिप्रोडक्शन. त्या ह्युमन रिप्रोडक्शनमध्ये GIFIG हे 5 इव्हेंट प्लस पार्च्युरेशन हा एक 6वा इव्हेंट होता. आता पार्च्युरेशन आपण इथं पाहूयात. हेड ऑफ द फिटस प्रेस ऑन द सर्व्हिसेस. इट स्टिम्युलेट स्ट्रेच रिसेप्टर. It's also stimulate the SON and PVN of hypothalamus. It stimulate release of oxytocin in blood. It release oxytocin, cause strong uterine contraction and expulsion or delivery of the babies happen. म्हणजे बघा, ज्या प्रकारे 9 महिन्याचा जस्टेशन पिरियड बाळाचा संपला आणि बाळाची आता डिलिव्हरी होणार आहे, फिटस डिलिव्हर होणार आहे, तसं स्ट्रेच रिसेप्टर जे आहेत तर ते ॲक्टिव्ह झाले. त्या स्ट्रेच रिसेप्टर ॲक्टिव्ह झाल्यामुळं सिग्नल गेला कुणाला, SON and PVN ऑफ हायपोथॅलॅमस, म्हणजे सुप्रा ऑप्टिमिक न्यूक्लियस अँड पॅराव्हेंट्रिक्युलर न्यूक्लियस. आता एवढं तुम्ही फक्त हायपोथॅलॅमस लक्षात ठेवा. परत हायपोथॅलॅमसनं काय केलं, तर ऑक्सिटोसिन नावाचं हार्मोन ब्लडमध्ये रिलीज केलं. ऑक्सिटोसिनला दुसरंच एक नाव आहे पिटोसिन. पिटोसिनसुद्धा वापरलं जातं, ऑक्सिटोसिनसुद्धा म्हणलं जातं. तर ऑक्सिटोसिन हे कॉन्ट्रॅक्ट करतं, युटेराईन कॉन्ट्रॅक्शन स्टिम्युलेट करतं. युटेराईन कॉन्ट्रॅक्शन स्टिम्युलेट झाल्यामुळं एक्सपल्जन म्हणजेच डिलिव्हरी ऑफ द बेबी इज हॅपन्ड. यालाच एक मिळता जुळता इथं फिटल इजेक्शन रिफ्लेक्स पाहूयात आपण. पार्च्युरेशन इज इंड्युस्ड बाय अ कॉम्प्लेक्स न्यूरोएंडोक्राइन मेकॅनिझम.
The signal for parturition originate from the fully developed fetus and placenta, induces the mild uterine contraction called the fetal ejection reflex. बघा ना, fetal ejection reflex 9 months ऑफ जेस्टेशन पिरियड कंप्लीट झालेला आहे बेबीचा, त्याला आता डिलिव्हर व्हायचं आहे, त्यामुळं तो फिटस फुल्ली डेव्हलप्ड फिटस काय करतो, सिग्नल देतो. त्याचसोबत प्लासेंटासुद्धा इंड्युसेस माइल्ड युटेराइन कॉन्ट्रॅक्शन. बघा इथं माइल्ड म्हणते, नॉट स्ट्रॉंग. माइल्ड युटेराइन कॉन्ट्रॅक्शन विच इज कॉल्ड ॲज अ फिटल इजेक्शन रिफ्लेक्स. ऑक्सिटोसिन ॲक्ट्स ऑन अ मायोमेट्रियम अँड कॉज द स्ट्रॉंगर युटेराइन कॉन्ट्रॅक्शन. आपल्याला माहीत आहे युटरसचे 3 लेयर्स आहेत, एंडोमेट्रियम, मायोमेट्रियम आणि पेरीमेट्रियम. तर त्याच्या पेरीमेट्रियम म्हणजे मिडल लेअरवरती ऑक्सिटोसिन ॲक्ट होतं आणि स्ट्रॉंगर युटराइन कॉन्ट्रॅक्शन कॉज करतं. इथं स्ट्रॉंगर युटराइन कॉन्ट्रॅक्शन आहे, इथं माइल्ड नाही आहे, कारण ॲक्च्युअलमध्ये बेबीची डिलिव्हरी इथून होणार आहे, त्यामुळे इथं स्ट्रॉंगर युटराइन कॉन्ट्रॅक्शन असलं पाहिजे. सेर्व्हिक्सपासून सेर्व्हिक कॅनल करून पुढं व्हजायनल कॅनल थ्रू बेबी डिलिव्हर होणार आहे. तर हे होतं पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम. आता आपण पाहूयात निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम. निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम आहे तर ते बॉडीमध्ये मोस्ट कॉमन मेकॅनिझम आहे. याचं कारण म्हणजे इट कॅन रिव्हर्स द चेंज. म्हणजे समजा जर प्रोसेस राईट साईडला चालली तर राईट साईडला न नेता लेफ्ट साईडला नेणं हे निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझमचं काम आहे. एक्झाम्पल्स पाहूयात आपण. हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO2 इन द ब्लड. समजा आपल्या ब्लडमध्ये CO2ची लेवल जी आहे तर ती वाढलेली आहे. आता ॲक्च्युअलमध्ये CO2 लेवल वाढलेली आहे, त्याला आपल्याला कमी करायचं, त्याला वाढवायचं नाही आहे. त्यामुळे इथं निगेटिव्ह फीडबॅक मेथड, निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम ॲक्टिवेट होणार. बघा, जसा हायर CO2 इन ब्लड डिटेक्ट झाला, इट ॲक्टिवेट द रेस्पायरेटरी सेंटर इन मेड्युला. आपल्या ब्रेनमध्ये रेस्पायरेटरी सेंटर असतं मेड्युलामध्ये, तर ते ॲक्टिवेट होतं आणि ते मेड्युला परत सिग्नल देतं पर्सनला. अँड इट कॉज द ब्रीथ रॅपिडली. आपण श्वास पटपट पटपट श्वास घेतो, जेणेकरून गतिमान श्वास घेतल्याने जो CO2 आहे तो बाहेर फेकला जातो. रिझल्ट्स इन टर्न ऑफ रिमूव्ह ऑफ CO2 फ्रॉम द ब्लड. सेकंड एक्झाम्पल आहे हाय ब्लड प्रेशर. आपण नेहमी ऐकतो की या पर्सनला हाय BP आहे, हाय BP आहे, हाय ब्लड प्रेशर आहे. तर ते काय, बघा, हाय ब्लड प्रेशर आहे याचा अर्थ इन्क्रीज इन हार्ट रेट. जी हार्ट रेट आहे ती नॉर्मलपेक्षा जास्त आहे, इन्क्रीजड आहे, म्हणूनच इन्क्रीज इन ब्लड प्रेशर. हार्ट रेट इन्क्रीज झाली, ब्लड प्रेशर इन्क्रीज झाला. इट कॅन कॉज रिलीज हार्टला सांगतं टू रिलीज द ANF नावाचं जे एन्झाईम हॉर्मोन आहे, याचा अर्थ होतो ॲट्रियल नॅट्रियुरेटिक फॅक्टर. हे ANF नावाचं हार्मोन हे हार्ट सिक्रेट करतं आणि ANF काय करतं तर व्हॅसोडायलेशन करतं. म्हणजे काय तर जे ब्लड व्हेसल्स आहेत तर त्या ब्लड व्हेसल्सला डायलेट करतं आणि ब्लड व्हेसल्सला डायलेट केल्यामुळं काय होतं तर तो जो ब्लड प्रेशर आहे तर तो कमी झाला. याला एक साध्या प्रॅक्टिकल उदाहरणाशी आपण समजून घेऊयात. ज्याप्रमाणे नळाच्या पाईपातून पाणी जातं, त्याची जर साईज छोटी असेल आणि पाण्याचा फोर्स जर आपण मोठा केला तर नक्कीच प्रेशरनं पाणी बाहेर येणार आहे. पण तेच जर पाईपाची साईज आकार आपण मोठा केला आणि पाणी तेवढंच सोडलं तर नक्कीच आता ब्लड फ्लो, तो जो वॉटर फ्लो आहे तो कमी होणार आहे. मग अशाच प्रकारचं एक्झाम्पल इथं आहे, किंवा जर व्हॅसोडायलेशन झालं तर मग ब्लड प्रेशर जो आहे तो आपोआप कमी होणार आहे, कारण तुम्ही ब्लड व्हेसल्सला डायलेट केलं आहे, म्हणजे एक्सपांड केलं आहे. त्यालाच इथं सांगितलेलं आहे स्टिम्युलस सेन्सर टू कंट्रोल टू इफेक्टार. आता हे जे ते कसं होतं, स्टिम्युलस मिळाला किंवा ब्लडमध्ये हार्ट प्रेशर जे आहे, म्हणजे ब्लड प्रेशर जे आहे तर ते इन्क्रीज झाले, हार्ट रेट इन्क्रीज झाले. मग ते सेन्सर म्हणजे काय आहे तर सेन्सर इज नथिंग बट इट कॅन डिटेक्ट द चेंज. काय चेंज झाला ते डिटेक्ट करतं. ते कंट्रोल म्हणजे ब्रेन सेंटरला पाठवतं, कंट्रोल सेन्सर म्हणजे ब्रेनला पाठवतं आणि ब्रेन परत इफेक्टर म्हणजे टार्गेट ऑर्गनला सांगून ते कमी करतं. म्हणजे इथं टार्गेट ऑर्गन हा हार्ट आहे, कंट्रोल जे आहे तर ते ब्रेनपाशी आहे. अशा प्रकारे म्हणजे सेन्सर कंट्रोल इफेक्टर हे मेकॅनिझम आहे ते कंटिन्युअसली चालूच राहतं. याचा अजून एक एक्झाम्पल पाहूयात, थर्मोरेग्युलेशन. म्हणजे टेम्परेचर कशा प्रकारे मेंटेन होते. आपल्या बॉडीचं नॉर्मल टेम्परेचर आहे 37°C. जर टेम्परेचर फॉल झालं बिलो 37°C तर ब्लड व्हेसल्स काय होतात तर कन्स्ट्रिक्ट होतात आणि ब्लड व्हेसल कन्स्ट्रिक्ट झाल्यामुळे हीट ही कन्झर्व्ड होते अँड स्वेट ग्लँड डू नॉट सिक्रेट द फ्लुइड. पण तेच नॉर्मल 37°C वरती टेम्परेचर गेलं तर ब्लड व्हेसल डायलेट अँड कॉज द हीट लॉस आणि अल्सो स्वेट ग्लँड प्रोड्युसेस द स्वेट अँड सिक्रेट द फ्लुइड. म्हणजे घाम यायला लागतो आणि स्वेट प्रोड्यूस झाल्यामुळे जो आहे तर ते आपल्या बॉडीचं नॉर्मल 37°C
टेम्परेचर हे मेंटेन राहतं. म्हणजे अशा प्रकारे आपण फीडबॅक रेग्युलेशन पॉझिटिव्ह प्लस निगेटिव्ह दोन्ही पाहिलेले. याच्यातलं मोस्ट कॉमन हे निगेटिव्ह आहे, लेस कॉमन हे पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्हचे 2 एक्झाम्पल पाहिले, ब्लड कॉग्युलेशन आणि पार्च्युरेशन. निगेटिव्हचे 3 एक्झाम्पल्स पाहिले, हायर CO2 कॉन्सन्ट्रेशन, हाय ब्लड प्रेशर अँड थर्मोरेग्युलेशन. तर आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे. हा होता कंप्लीट होमिओस्टॅसिस टॉपिक. म्हणजे फर्स्ट लेक्चर अँड सेकंड लेक्चर्समध्ये आपण होमिओस्टॅसिस कंप्लीट केलेलं आहे. होमिओस्टॅसिस इज नथिंग बट द सेम इक्विलिब्रियम कंडिशन. होमिओस्टॅसिसचे आपण फंक्शन पाहिले, थर्मोरेग्युलेशन, ब्लड शुगर लेवल, pH बॉडी, मेंटेन ॲसिड बेस बॅलन्स, होमिओथर्म्स. जे क्लासिफिकेशन आपण पाहिलं होतं पोइकिलोथर्मस आणि होमिओथर्मसमध्ये. त्याचं आता आपण फीडबॅक रेग्युलेशन पाहिलं, पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम अँड निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम. So this was the end of our topic homeostasis. We will meet in the next lecture with the next topic. Thanks.